हाय, गुड मॉर्निंग गाईस. कशा आहात तुम्ही? आज सकाळीच माझी बहीण आली होती. अचानकच आली ती, आम्हाला सांगितलंसुद्धा नाही तिने. त्याच्यानंतर मग शेवटचा समोर होता, त्याच्यामुळे आम्ही सगळेजण महादेवाला गेलो होतो. साईडच्या ताई, आम्ही, माझे पोरं 2, आम्ही सगळेजण गेलो होतो. पायीच गेलो होतो, कारण की एवढे जण गाडीवर बसले नसते. त्याच्यामुळे मग आम्ही पायी गावात गेलो. तिथं महादेवाचं मंदिर होतं, तिथं मस्तपैकी महादेवाचा अभिषेक केला महादेवाचा. मग थोड्या बसलो, आरती वगैरे केली. आरती करायच्या टायमाला आम्ही टाळ्या वाजवत होतो ना, तसाच तो मग माझा छोटा मुलगा रुद्र पण ना खूप टाळ्या वाजवत होता. खूप छान वाटत होतं. नंतर थोडं बसलो मंदिरात. मग पाऊस येत होता, त्याच्यामुळे लवकरच घरी आलो, कारण की आम्हाला पायी यायचं होतं. मग थोड्या वेळ बसलो, मग लगेच निघलो. घरी आलो, खूप जोरात पाऊस आला. बरं झालं आम्ही लवकर घरी आलो, नाही तर आम्ही खूप भिजलो असतो. त्याच्यानंतर मग ती दिवसभर काही खात नाही, त्याच्यामुळं मग आज लवकर स्वयंपाक केला होता. शेवगाच्या शेंगा, भात आणि भाजी केली होती, कारण की तिला आवडते. मग नंतर तिला लवकर जेवायला दिलं होतं मी 7 वाजता. तिला म्हटलं तू जेवण करून घे, कारण की ती काहीच खात नाही उपासाच्या टायमाला. नंतर तो साईडचा दादू आला होता. मग सगळेजण खेळत होते. तिघं पण पळपळी खेळत होते. त्याच्यानंतर मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.